राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा संध्याकाळच्या या झटपट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण काही महत्त्वाच्या अशा झटपट बातम्या बघूया। सालगाड्याचा मेहनताना परवडेना कापूस, कोरडवाहू शेती तोट्यात आल्याने अडचण, सामान्य शेतकऱ्यांना ही समस्या उद्भवली। भारत पाकिस्तानने चर्चेतून प्रश्न सोडवावा, तुर्कीचे एर्दोगान यांनी काश्मीरमध्ये नाक खुपसले, नरेंद्र मोदी याला काय उत्तर देणार का, याकडे लागले लक्ष। उत्तर प्रदेशात लालकुज प्रतिकारक ऊस जाती विकसित, उत्तर प्रदेशातील ऊस तज्ज्ञांनी ही जात विकसित केली, ही राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू। बिहारमध्ये एनडीए पराभूत होईल, लालू प्रसाद यादव यांचा दावा। काही दिवसांनी बिहारमधील निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत। त्यानंतर बातमी, सूक्ष्म सिंचनाचे आव्हान कायम, एका दशकात 95 लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली। सूक्ष्म सिंचन देशासाठी फायदेशीर। काही सुधारणा करून 1 रुपयातच पीक विमा, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन। सोयाबीन कापूस खरेदी पणनचा विषय गांभीर्याने घेणार। भारतात एकाच पक्षाचे वर्चस्व नसेल, माजी न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं मत। आपला समाज आता प्रगल्भ। ग्रामविकासासाठी सहकार पंचायती बचत गटांची मोठी मोठ बांधणार, डॉक्टर जी नरेंद्र कुमार। आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला झाली सुरुवात। उन्हाचा चटका ठरतोय तापदायक, सोलापूर येथे उच्चांकी 37.3, निफाडला निचांकी 7.2 अंश सेल्सिअस तापमान। विघ्नहर साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू, महाविकास आघाडीतील पक्षांना संधी मिळणार का? एकर कमी एफआरपी शक्य नाही, न्यायालयातील सुनावणीत साखर महासंघाची हस्तक्षेप याचिका, पुढे काय निर्णय होणार? तुरीच्या शासकीय खरेदीचे आदेशच नाहीत, बाजारात दर पडलेलेच। अमरावती जिल्ह्यात 731 नोंदणी। ई चावडीवर मिळणार शेतसारा भरण्याची नोटीस, भूमी अभिलेख विभागाने सुरू केली ऑनलाईन सुविधा, त्या ऑनलाईन सुविधेत मिळणार नोटीस। प्रत्येक गाव स्तरावर होणार पर्जन्यमानाची नोंद, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची। नागपुरात माहिती डीबीटी धोरणात सुद्धा करणार बदल। महत्त्वाची बातमी आहे, बारामती राशीन रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्याची मागणी, ग्रामपंचायती गट विकास अधिकारी यांना दिलं निवेदन। हवामान बदलानुसार कांद्याचे व्यवस्थापन करा, तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, अन्यथा नेहमीप्रमाणेच नुकसान भोगावे लागेल। ईदची सुट्टी केली रद्द, 31 मार्चला बँका सुरू करण्याचा आरबीआयचा निर्णय। मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीच मुंबईतील ट्रेडमार्क पेटंट मुख्यालय दिल्लीला भाजपा सरकार हलवणार, आदित्य ठाकरे यांचा घणाघात। पळपुट्यांना महादजी शिंदे यांचा पुरस्कार देणं हा त्यांचा अपमान, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणाऱ्यांना प्रत्युत्तर। ईव्हीएम विरोधात 19 फेब्रुवारीपासून मार्कडवाडी ते मुंबई लाँग मार्च, शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी उपस्थित राहणार। शेतकऱ्यांचा टोमॅटो बाजारपेठेत कवडीमोल, महाराष्ट्रातील उत्पादकांनी टोमॅटो विकायचा की रस्त्यावर फेकायचा, हाच मोठा प्रश्न। महायुतीचा केवळ निधीवर डोळा, राज्य सरकारचे दुर्लक्ष, अमृत महोत्सवी वर्षाचा महानगरपालिकेला पडला विसर। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट अशा बातम्या। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा।
धन्यवाद. जय जवान जय किसान.